रामकृष्ण हरी, मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज देवाची सुरुवात देवापासूनच. तर आज व्हिडिओ माझा पूर्ण कंटिन्यू पहा. आज मी दिवसभरातील म्हणजेच 12 वाजेपर्यंतचं स्वयंपाक आणि मेन म्हणजे चपात्यांचं तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी कशा पद्धतीने चपात्या करते. तर व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा आणि मंदिराचं सुद्धा पहा. माझ्या तुम्हाला एक मसाल्याची गवारची भाजी करून दाखवायची म्हणून मी इथे व्हिडिओ घेतलेला आहे. तर गवार छान उकडून घेतली मी सुरुवातीला आणि त्यानंतर आता फोडणी देते आणि फोडणीमध्ये जिरा मोहरी आणि जो मसाला टाकणार आहे तेही तुम्हाला सांगते. पण इथे तेल छान गरम करून जिरा मोहरीची फोडणी छान देऊन त्याच्यामध्ये आता हा कांदा टाकायचा आणि कांदा मी चॉपरमध्ये बारीक केला. तुम्हाला मी दाखवेनच, खूप मस्त चॉपर आहे आणि मध्ये मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. भारी आहे, मस्त एकदम एकसारखं बारीक होतं आणि जो दोऱ्याचा जो चॉपर आहे ना तो लगेच तुटून जातो, पण हा बिलकुल नाही. फक्त व्यवस्थित हाताळायचं. चालू बंद करत असताना आपला हात चोराने नाही करायचा, अगदी हलक्या हाताने हे करायचं. आणि हा जो मी मसाला टाकलेला आहे तो सुकं खोबरं, जिरं, लसूण असा मसाला करायचा आणि छान परतून घ्यायचा तेलामध्ये एकसारखं कांद्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आता हे मसाले टाकायचे जे आपले घरगुती आहेत, ते जे वापरतो ते तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर आणि घरी केलेला आपला मसाला असतोच तो. तर ते सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि हे मसाले व्यवस्थित शेकवायचे, कारण की आपण जो मसाला केला आहे तोसुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित सेट झाला पाहिजे. आता इथे तुम्ही पाहिलं मी मीठसुद्धा टाकलं. आता ही गवार उकडलेली आहे, म्हणजेच गरम पाण्यामध्ये मी चांगली 5-10 मिनटं छान शिजवलेली आहे. बऱ्यापैकी म्हणजे 90% शिजवलेली आहे, म्हणजे ती पूर्ण शिजलेलीच असते आणि कवळी इतकी मस्त होती लुसलुशीत. आणि आता एकसारखं व्यवस्थित मसाला छान गवारला सेट करून घ्यायचा व्यवस्थित आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा हलवून मस्त व्यवस्थित 5-10 मिनटं तिला शेकवायची आणि अगदी पटकन होते भाजी. तुम्ही पाहालच, मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. नंतर मग मी चपात्या करायला घेतल्या इथे आणि म्हणलं चला आज तुम्हाला चपात्या करून दाखवते मी कशा प्रकारे करते. तर ते तुम्ही पण पहा. तर मी इथे तुम्हाला काही गोष्ट म्हणजे दाखवते 3 प्रकारचे, की तुम्ही अशासुद्धा लाटू शकता. ज्या नवविवाहित आहेत, सध्या तर सगळ्या मुली खूप हुशार आहेत चपात्या लाटण्यामध्ये, पण अशा पद्धतीने केलं तर चपात्या आपल्या छान मस्त फुलतातसुद्धा, नरमसुद्धा राहतात. चपाती छान जेव्हा गोळा घेतो त्याच्यामध्ये आतमध्ये तेल भरायचं आणि लाटून घ्यायची. मस्त आपली चपाती फुगली जाते, तुम्ही पाहालच. आणि ज्या शिकतायत मुली त्यांनी हळूहळू प्रयत्न केला तर तुमची परफेक्ट अशी मस्त चपाती होईल. आणि चपाती करायच्या सुरुवातीला आपल्या तव्याला छान असं तेल लावायचं, जेणेकरून खाली चपाती चिकटली जाणार नाही. आणि थोडीशी उचलून पाहिजे की कुठे जाड असेल तर तिथं लाटणं फिरवायचं. आता तुम्ही पाहालच माझी चपाती मस्त अशी अशी फुगली जाते. मी ते तुम्हाला दाखवते. शक्यतो मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने नक्की करून पहा. म्हणजे अशी उभंसर लाटायची आणि मधोमध तिला दुमडून फोल्ड करायची आणि तशी चपाती आहे ना. आणि शक्यतो आहे ना ह्या अशा भरून ठेवायच्या आणि मग लाटाय घेतलात ना तर अजून छान चपाती व्यवस्थित मस्त सेट होते आणि फुगतेसुद्धा. आता मला घाई होती त्यामुळे मी करून दाखवत होते, पण शक्यतो आहे ना गोळे करून घ्यायचे सर्व. मी जसे पाडते त्या पद्धतीने जर केले तर एकूण एक चपाती तुमची फुगेल, मस्त होतात आणि मेन म्हणजे नरमसूत राहतात चपात्या. चपाती करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, म्हणजे जेव्हा आपण चपाती सुरुवातीला टाकतो, सुरुवातीला तर तेल लावतोच तव्याला, पण टाकण्याआधी अगदी अर्धा सेकंदच्या पण आधी लगेच चपाती पलटी करायची. थोडी तिची काच मिली की लगेच पलटी करायची आणि दुसरी साईड शेकून घ्यायची. पण दुसरी साईड व्यवस्थित शेकवल्यानंतर हळूहळू सर्वीकडे शेकली की मग पलटी करायची, म्हणजे चपाती चांगली शेकली जाते आणि फुगलीसुद्धा जाते. आणि जास्त सारखी पलटी करत नाही राहायची, 1-2. आणि जिथे शेक बसला नाही तिथे तव्याने पलेत्याच्या साह्याने थोडं शेकून घ्यायचं. तर ही चपात्याची ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा. आता तुम्ही पाहालच, आता चपाती टाकली आहे तर थोडीशीच शेकवायची आणि लगेच पलटी करायची, जेणेकरून जास्त करपणार नाही, कारण तवा गरम असतो. तर इथे जवळजवळ तुम्ही पाहू शकता अर्धा मिनटं होत आलं आहे. तर मी लगेच चपाती पलटी करते. थोडीशी काच मरून द्यायची चपातीची अशा प्रकारे आणि लगेच पलटी करायची. आता ही सुद्धा तुम्ही चपाती पाहालच, अशी अशी फुगलेली.
आणि चपाती करताना गॅसची फ्लेमसुद्धा सुरुवातीला फास्ट ठेवायची आणि जेव्हा शेकत आली चपाती की थोडासा मीडियम करायचा. जर कंटिन्यू फास्ट ठेवलं ना की चपाती करपते सुद्धा आणि मग ती काळसर होते. तर ती ट्रिक लक्षात ठेवा चपाती करताना, म्हणजे चपाती आपली जास्त करपणार नाही आणि व्यवस्थित शेकली जाईल. कारण की तवा सुरुवातीला आपण फास्ट गॅस त्यामुळे गरम असतो. तर ही ट्रिक्स फॉलो करा नक्की. आता इथे बऱ्यापैकी माझ्या चपात्या झाल्या, तुम्हाला दाखवते. आणि अशा व्यवस्थित शेकवायच्या सुद्धा, जास्त काळ्या होईपर्यंत ठेवायच्या नाही, लगेच पलटी करायच्या. आणि चपाती करताना नेहमी लक्षात ठेवायचं टोपल्यामध्ये असं उभ्या करून आणि मग घडी घालून ठेवायच्या. कारण की जास्त पण लगेच फोल्ड करून ठेवलं ना की त्या आतमध्ये वाफ तशीच राहते. थोडेसे हलकीशी गरम उभी करायची आणि मग फोल्ड करायची, जेणेकरून छान अशी नरम राहते. आणि मेन म्हणजे पाणी सुटत नाही तिला उभी केल्यावरती. आता इथे माझं सर्व आवृत होत आलेलं आहे. सकाळचे 11 वाजलेत, अजून 12सुद्धा नाही वाजलेत. तर माझा वाटा क्लीन झाला आहे पूर्ण. कारण की आज करायचे आहेत उडदाचे पापड आणि मी हे रात्रीच पीठ भिजवून ठेवलं आहे. छान असं सेट झालं आहे ते. आता सर्व आवरणार आहे. कपडेसुद्धा धुवून झालेत, वाटा आवरून झाला आहे सर्व. कुकर लावायचं आहे पण आता ते उशिरा लागेल, 1-1.5 वाजता जेव्हा खातील तेव्हा. आणि आईने ते मस्त असा आंब्याचा कैरीचं हे केलं आहे, गुळ टाकून मसाला करून. आणि बाकी सर्व हे गावाकडच्या शेंगा आलेल्या त्या आता 2 सगळ्यांना द्यायच्या आहेत म्हणून ठेवल्यात साईडला. आणि हा खलबत्ता धुवून ठेवला आहे, जे पापड चेचायचे त्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये टेचायचे पीठ. आणि बाकी सर्व आवरून झाले व्यवस्थित मस्त. आणि आरू इकडे जेवतीये, काय खाती आरू? आरूचं चाललंय जेवण, ते पण मस्त खुर्चीमध्ये, आहे का नाही? पापडाला मदत करणार आहे ना नक्की? काय काय करून देणार आहेस तू? गोळे भरून देणार, उरक मग पटपट जेवून घे. बेसन आवडतं का तुला? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.